रडले रुपेश दा गेलो आता घरी आपल्या नवीन म्हणजे आपलं गणेश पूजन केला घराचा, तर त्यासाठी त्यांनी भेटवस्तू आणलेली आहे. रुपेश दा आणि सुषमाताई आहे तिकडे. नाही तर आता बघूया खोलून वस्तू हाताबरोबर आहे. आपल्या गणपतीची फ्रेम दिलेली आहे सुषमाताईंनी आपल्या रुपेशदा. साईड करावं मंडळी. भेटवस्तू दिलेले आहेत, सगळे ठेवलेले सध्या खालीच आहेत. आता बघूया होल मारून मशीन घेऊन एक आपलं मामा म्हणून, तर तो येत नाही देवानंतर होल मारून घेऊन लगेच वरती लावून ठेवू आपले श्रीकृष्णाची वा. आणि इकडे एक निसर्ग चित्र आणि आपल्या गणपतीच्या आता बघितलं असतं मी या व्हिडिओतच. रुपेश दा सुषमाताईंनी दिला आणि हा आपला पूनम पुजारीने दिला. आणि आपली इकडे खान म्हणून बद्रुक खान त्यांनी दिला नाही, आपल्या साईडच्या शेजारीच आहेत. आपल्या देवळेकरांनी दिला नाही, आपले पूनमच्या पप्पांनी. A few moments later. A few moments later. तरी घरी काय गेली का नंदामीच हो नंदामी ते का विचार आता ओळखीचा नाही तर म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी वार एक यूट्यूब चॅनलवरती. चलिए शुरू करते हैं. आता म्हणजे वीरवाडीमध्ये येलं इकडे आई घेऊन जाईल दुपारी 2 वाजता निघाला. व्हिडिओ करता येईल ना ते इकडे येत निघताना. आता वीरवाडीत येलं इकडे वरती आपल्या छोटी सोनी बोलतात आपल्या तो वाडीतली आपली नंदा मामी या मामीच्या घरी येईल इकडे. आईचं काम होतं जरा एका कामासाठी गेली होती, त्याच्यानं बोलली जाऊया वीरवाडीवरती. म्हटलं बघूया व्हिडिओ पण करूया, म्हटला चालला जाव तर. वाडीतलं छक्कू सुनी आहे त्यांच्या मामाचा घर आहे इकडे या वीरवाडीमध्ये येईल. अजून गावचं इकडे आपल्या रेश्मा आमींच्या इकडे तुमका दाखवत आपल्या वीरवाडीतली वरची घरा इकडे सगळी. बहुतेक आता वरती नवीन घरात आलेली आहेत तयार. अरे यांची घरा एकदम खाली होती तिकडे. मी मागे पहिला एकदा इले होते, तुमका जाऊन दाखवते आता खाली जाऊन बघूयात आपण काय. मी पण बघितलं नाही, म्हणजे खाली होती इकडे घरा यांची.
केले खाली बाकी मारेल. तर म्हटलं आपल्या इले आता घरातून जाऊन दिलं चावी काय घेतलं नाही आईने तिकडे हाक मारून चालली आहे. तर मी आता खाली इले इकडे म्हणजे आपले जे ही घरा सर्व वरती बांधलेली आहे. तर पहिली तिकडे राहत होती खाली इकडे ही घाटीचा पाठी खाली गेलेली इकडनंच घराच्या इकडनं. तर पाठी इकडून पूर्ण खाली घाटी गेलेली आहे. तेव्हा तिकडे राहत होते खाली इकडे सर्व घरा ती सगळी घरा आता सगळी वरती गेलेली आहेत म्हणजे जो तो सगळं प्रत्येकाने घरावरती बांधलेली आहेत. पहिली राहत होती ते पण बघा किती खाली होता दिसत असा तुमचा उतार पूर्ण खाली वाळपणा वाटता तो पण तुमका दाखवते आता जाऊ नये. तर म्हणजे मी पण इकडे गेलेलो आता हल्ली पहिल्यांदाच चाललंय कारण तेव्हा होता तेव्हा लग्नासाठी आम्ही गेलो होतो विरवाडीमध्ये इकडे तेव्हा ते खाली गेला होता तेव्हा खाली राहत होते सर्व पण आता बहुतेक सगळी घरावरती झाली आहेत त्यामुळे खाली बहुतेक सामसूम झाला. पण म्हटलं बघूया कसा काय आता खाली जाऊन पण आपण कसा काय ही घाटी गेलेलीचा खाली पावसात येऊ नको इकडे सगळा गुळगुळीतचा गणपतीने पण वाटतं इकडेच पोचवतात आपल्या इकडेच खाली व्हाळ आहे इकडे तिकडे पण जाऊया आपण आताच न जंगल झालेलं खाली आहे या साईडला पावसाचं हिरवागार ही सगळी घरात दाखवते तुमका खाली काय असतात तर नक्की मी पण म्हणजे खाली इले आता ही सगळी जुनी घरात आहे बाई आता सर्व अवस्था काय झाली आहे बघा खाली कौला बिवला सर्व पडलेलीच आहेत आता अजून खाली घरात पूर्ण वाडीच होती इकडे खाली ती सर्व वाडी बहुतेक सगळी पुरी सगळी वरती गेलेली आहे खाली कोणाचं एकही घर नाही तेव्हा सर्व खाली होते तेव्हा आम्ही लग्नासाठी निघलेला होता तेव्हा असं आठवत आहे यार बा आता ही काही एक कोण नाही राहत काय घरांचं बघ काय झालं नाही तेव्हा सर्व मातीची घरं असल्यामुळे काय होती बघा पहिली दगड बिगड बघा अशी मारलेली होती त्याच्या वरती माती लिपून ती घरात तयार होती सर्व चिरे बिरे जास्त लावत नव्हते झाडा भयानक वाटते एकदम संध्याकाळचं येऊ नको एकदम पुढे जाऊया आपण बघूया अजून पण खाली घरा आहोत खाली व्हाळा त्याच्या पुढे आता सगळे शाळा होती वाटते मोंडेवाडी शाळा इकडे जवळच होती मोंडेवाडी मळेगाव अच्छा मळेगाव मोंडेवाडी मळेगावच्या इकडे येलेल्या ह्या आपला म्हणजे मांडघर वाटतं असा माका वाटतं अंदाजे ह्या मेन घर आहे सर्व यांचा हां तेव्हा इकडे आम्ही वाजूसाठी नेला होता हे ह्या साईड का वाजू होता तेव्हा लग्न होतं आमच्याच वाडीतला गणोपणू जे असतात माझ्या व्हिडिओत त्यांच्या घरातला भाऊचा त्यांचा तर इकडे आम्ही वाजूक नाही होतो तेव्हा स्टार्टिंग आता आठवला ह्या मांडघरा वाटतं यांचा ही तुळस आहे इकडे पूर्ण आता सर्व कोसळलेलं आता आहे थोड्या दिवसांनी आपण कोसळत बहुतेक विटीने उतरला नाही तर बहुतेक खालीच येणार आता झाला सर्व ह्या साईडमध्ये पूर्ण सामसूम झालेला खाली वारो पण एकदम शांत आणि खाली व्हाळ पण आहे इकडे आवाज येता व्हाळाचा आपण तिकडे पण जाऊन बघूया आता खाली इकडनं तर खाली जाऊया हे सगळे बहुतेक घरा कोसळली काही का यांचे वाशे बिशे सगळं गेला खाली काढून ठेवून खराब पण झाले तर सर्व एकूण एक घरा सगळी वरती गेलेली आहेत बोर्डा बिरडा हा तिकडे सगळी एकट्या डेंजर आहे येऊ पाहिजे जरा हो जाऊ काय नको सरळ हा ना काय खरा नाही या जाऊ चालू करा आवाज येता करकरीता जाऊ काय नको हळूहळू दाखतोय बघू हे साधारण धरून कारण एवढ्याची वाट असतात चलत जात असतीलच तर हो बाईकडनं हात धरूनच दाखवते तुमका हो मंडळी इकडे व्हाळा मोठो वळून नेलेलो इकडे गणपती पोचवतो त्यांचे बी गेलेलो बहुतेक एक चॅनल टाकलेलो मध्ये त्याच्यावरच चलतंय ह्या साईड का बघितलास तर पूर्ण मस्त काय सीन दिसतं जबरदस्त पाणी थोडा कमी आहे आता कारण पाऊस थोडा आता कमी झालेलो आहे
त्यामुळे पाणी एवढा भरलेला नाही हा. पाऊस याच्या अगोदर होतो तेव्हा फुल भरलेलं असत, बहुतेक दगड अर्ध येईल असत पाणी या दगडापर्यंत खालसर. पूर्ण जंगल आणि इच्छा पुढे पण आपले वीरवाडीचा काहीतरी हा काय समजत नाही कोणती आहे वाडी, माका पण समजत नाही. पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायच्या पुढे कोणती वाडी आहे, कोणतो गाव आहे. हा मी गेलेलो पण मला नाव आठवत नाही नक्की कोणती काय कसं काय. तेही घरात ती सगळी वरती राहतात इकडे, सकलात सगळी घरं बांधलेली आहेत इकडे. त्या साईड का वरती यो ब्रिज हा, तो पण आता ब्रिज बहुतेक थोड्या दिवसांनी काय खरा नाही. आता त्याचे पत्रे गंजली आहेत. तर मंडळी अचानक येणं झाला इकडे आपल्या, तर म्हटलं दाखवूया तुमका वीरवाडीच्या इकडे जाऊन पण म्हटलं कसा काय आहे. आणि इकडे म्हटलं खाली जाऊया कारण खाली सर्व घरा बंद होती. म्हणून एक विचार केला म्हटलं जाऊया आणि बघूया कसा काय. मी पण बघितलेला नव्हतं इकडे कारण सगळ्यांची घरं आता बहुतेक सगळ्यांनी नवीन घरं आपली वर बांधला आणि त्यामुळे खाली सरनं पूर्ण वस पडलेला. पाण्याचा आवाज येता काय माहिती तुमका, बघा ऐका जरा. आपण निघूया इकडनं, माझं स्टोरेज पण भरत येईल बहुतेक का. चल झूठा. तर मंडळी हे आपल्या बैलांचे गोटी आहेत गुरांसाठी. खाली आता त्यांचे सगळे काय सगळाच कोसळलेला, तर काय नसल्यामुळे आता गोरवा पण जास्त नाही येतच तिकडे. बहुतेकांची काय काय गेली, त्यानंतर काय काय विकून टाकल्याने सर्व आता कोसळलेला इकडे पूर्ण. तर आता म्हटलं व्हिडिओ इकडेच थांबवतं, ह्यासाठीच खाली लिहिले होते. म्हटलं खाली काय अवस्था ते बघूया, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवलं आहे. तर इतर काही दाखवत नाही. आता व्हिडिओ इकडेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.